कम्प्युटरच्या आत काय असतं? एक लहानशी चिप, ज्याला आपण प्रोसेसर म्हणतो. पण त्या एका लहानशा वाळूच्या कणावर अब्जावधी गोष्टी कशा कोरल्या जातात? आज आपण याच तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे इंटेलच्या प्रवासावर आणि चिप बनवण्याच्या तंत्रज्ञानावर म्हणजे फॅब्रिकेशनवर बरीच सविस्तर माहिती आहे. आणि या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेऊया की एका साध्या कॅल्क्युलेटरसाठी बनवलेल्या चिपमधून आजच्या एआयला चालवणारे महाकाय प्रोसेसर कसे जन्माला आले. आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे ही केवळ एका कंपनीच्या यशाची कहाणी नाहीये. ही एका महत्वाकांक्षेशी, भौतिकशास्त्राच्या नियमांना आव्हान देण्याची आणि एका अशा नियमाची गोष्ट आहे ज्याने गेल्या 50 वर्षांपासून संपूर्ण तंत्रज्ञान जगताला अक्षरशः वेड लावला आहे. चला तर मग या सगळ्या गोष्टी आज सोप्या करून समजून घेऊया. नक्कीच. चला एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. इंटेल म्हणजे इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स. 1968 मध्ये गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉयस यांनी ही कंपनी सुरू केली. पण गंमत म्हणजे आपल्या माहितीनुसार सुरुवातीला ते प्रोसेसर बनवतच नव्हते. त्यांचं लक्ष मेमरी चिप्सवर होतं. बरोबर, अगदी बरोबर. ते रॅम आणि ड्रॅम बनवण्यात आघाडीवर होते. तो त्यांचा मुख्य व्यवसाय होता. प्रोसेसर बनवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात सुरुवातीला नव्हताच. मग हा एवढा मोठा बदल कसा झाला? म्हणजे मेमरी चिप्सचा व्यवसाय तर चांगला चालला होता. मग अचानक मायक्रो प्रोसेसरकडे वळण्यामागचं धाडस किंवा विचार काय होता? ही एक मोठी जोखीम नव्हती का? ही जोखीम नव्हती, हा एक सुखद अपघात होता असं म्हणू शकतो. गंमत अशी झाली की जपानच्या बुसिकॉम नावाच्या एका कॅल्क्युलेटर कंपनीने इंटेलला त्यांच्या नवीन कॅल्क्युलेटरसाठी म्हणजे जवळजवळ 12 वेगवेगळ्या प्रकारच्या कस्टम चिप्स बनवण्याची ऑर्डर दिली. 12 वेगवेगळ्या चिप्स एका कॅल्क्युलेटरसाठी? हो. आणि तेव्हा इंटेलच्या टेड हॉफ नावाच्या इंजिनियरने विचार केला, या 12 वेगवेगळ्या चिप्स बनवण्याऐवजी आपण एकच अशी चिप का बनवू नये जी प्रोग्राम करता येईल आणि वेगवेगळी कामं करू शकेल. अच्छा, म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रकार. तसंच काहीसं. आणि याच विचारातून इंटेल 4004 या जगातील पहिल्या व्यावसायिक मायक्रोप्रोसेसरचा जन्म झाला. इंटेलने तो इतका शक्तिशाली बनवला की त्यांना स्वतःलाच जाणवलं की हा फक्त कॅल्क्युलेटर पुरता मर्यादित नाहीये. हा तर एका चिपवर बसवलेला एक छोटा कम्प्युटर आहे. हाच तो क्षण होता जिथे इंटेलचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि त्यांनी डेटा साठवण्याऐवजी तो प्रक्रिया करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि मग 1971 साली इंटेल 4004 बाजारात आला. त्याचे आकडे आजच्या काळात थोडे मजेशीर वाटतात. हा एक 4 बिट प्रोसेसर होता, ज्यात फक्त 2300 ट्रान्झिस्टर होते. ते 20 अब्ज ट्रान्झिस्टर असतात. म्हणजे विचार करा, त्या काळातल्या एका खोली एवढ्या मोठ्या कम्प्युटरची शक्ती आज आपल्या मनगटावरच्या घड्याळात आहे. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. आणि त्या 3000 ट्रान्झिस्टरनीच आजच्या डिजिटल क्रांतीचा पाया घातला. ह्या 4004 नंतर इंटेल थांबला नाही. त्यांनी 8008, 8080 असे प्रोसेसर आणले. पण खरी क्रांती झाली ते 1978 मध्ये आलेल्या इंटेल 8086 प्रोसेसरमुळे. कारण इथे IBM सारख्या एका मोठ्या कंपनीची एंट्री झाली. बरोबर. IBM तेव्हा आपला पहिला पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच PC बनवत होता आणि त्यांना त्याच्या मेंदूसाठी एका चांगल्या प्रोसेसरची गरज होती आणि त्यांनी निवड केली इंटेलच्या 8086 प्रोसेसरची. हा निर्णय इंटेल आणि IBM या दोघांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी खूप महत्वाचा ठरला. पण एक प्रश्न आहे, IBM सारख्या बलाढ्य कंपनीने इंटेल सारख्या तुलनेने नवीन कंपनीवर विश्वास का ठेवला असेल? बाजारात दुसरे पर्याय नव्हते का? पर्याय होते, नक्कीच होते. पण इंटेलचा 8086 प्रोसेसर हा गुड इनफ होता. तो काही सर्वात वेगवान नव्हता, पण तो उपलब्ध होता, विश्वासार्ह होता आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यासोबत काम करण्यासाठी लागणारे डेव्हलपमेंट टूल्सही तयार होते. IBMच्या या एका निर्णयामुळे x86 आर्किटेक्चर जन्माला आलं. आणि गंमत म्हणजे ते आजही इतक्या वर्षानंतरही आपल्या लॅपटॉप आणि डेस्कटॉप कम्प्युटरच्या डिझाईनचा पाया आहे. याने एक मानक म्हणजे एक स्टँडर्ड तयार केलं, ज्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना एक समान प्लॅटफॉर्म मिळाला आणि पर्सनल कम्प्युटरचा प्रसार खूप वेगाने झाला. म्हणजे 8086 ने पर्सनल कम्प्युटरचा पाया रचला. पण कम्प्युटर घराघरात पोचवण्यासाठी आणि त्याला खऱ्या अर्थाने एक मल्टीमीडिया डिव्हाइस बनवण्यासाठी अजून एका मोठ्या झेपेची गरज होती. ती झेप कोणती होती? ती झेप होती पेंटियम. 90च्या दशकात इंटेल इनसाइड ही जिंगल घराघरात पोचली होती, आठवतंय? हो हो, नक्कीच.
पेंटियम प्रोसेसरमुळे कम्प्युटरचा वेग इतका वाढला की त्यावर फोटो, व्हिडिओ आणि गेम्स सहज चालू लागले. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं शक्य झालं. याच काळात डेस्कटॉप कम्प्युटिंग खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालं. आणि याच काळात पडद्यामागे एक दुसरी क्रांती घडत होती, ती म्हणजे फॅब्रिकेशन तंत्रज्ञानाची. चिप्स अधिकाधिक लहान आणि वेगवान बनत होत्या. इथे फॅब्रिकेशन नोड हा शब्द येतो. हा नेमकं काय प्रकार आहे? याला सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रोसेसर म्हणजे काय, तर अब्जावधी ट्रान्झिस्टरचं एक शहर. फॅब्रिकेशन नोड म्हणजे त्या शहरातील इमारतींमधलं अंतर किंवा त्या इमारतींचा आकार. हा आकार जेवढा लहान, म्हणजे समजा 800 नॅनोमीटरवरून 350 नॅनोमीटर झाला, तर तुम्ही त्याच जागेत म्हणजेच त्याच चिपवर जास्त इमारती म्हणजे जास्त ट्रान्झिस्टर्स बसवू शकता. आणि जास्त ट्रान्झिस्टर म्हणजे जास्त शक्ती, जास्त वेग आणि विजेचा वापरही कमी. अगदी बरोबर. आणि या सगळ्याच्या मागे एक अदृश्य शक्ती काम करत होती. इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचा मूरचा नियम. हा काही भौतिकशास्त्राचा नियम नव्हता, तर इंटेल आणि संपूर्ण उद्योगासाठी एक स्वयंघोषित ध्येय होतं. त्यांनी 1965 मध्येच भाकीत केलं होतं की दर 2 वर्षांनी एका चिपवरील ट्रान्झिस्टरची संख्या दुप्पट होईल. हे खरंच अविश्वसनीय आहे. हो, आणि गंमत म्हणजे हे फक्त एक भाकीत राहिलं नाही, तर संपूर्ण सेमीकंडक्टर उद्योगासाठी एक रोडमॅप बनलं. या एका वाक्याने पुढची 50 वर्ष टेक्नॉलॉजी किती वेगाने धावणार हे ठरवून टाकलं. या नियमामुळेच इंटेल आणि इतर कंपन्यांवर सतत लहान आणि अधिक शक्तिशाली चिप्स बनवण्याचा एक प्रकारचा सकारात्मक दबाव निर्माण झाला. हा प्रवास आकड्यांमध्ये पाहिला तर थक्क करणारा आहे. 1971 मध्ये 10 मायक्रोमीटर, जे मानवी केसापेक्षा 10 पट लहान होतं. त्यानंतर 1997 पर्यंत ते 350 नॅनोमीटरवर आलं. आणि आज आपण 3 नॅनोमीटरच्या गोष्टी करतोय, म्हणजे एका विषाणूपेक्षाही लहान. तंत्रज्ञान किती वेगाने पुढे गेलंय हे यातून दिसतं. बरोबर. पण 2000च्या दशकात या वेगाला एक अडथळा येऊ लागला. फक्त ट्रान्झिस्टर लहान करून वेग वाढवणं शक्य होत नव्हतं. चिप्स खूप गरम होऊ लागल्या होत्या आणि विजेची गळती म्हणजे करंट लिकेज ही एक मोठी समस्या बनली होती. सिंगल कोर प्रोसेसर आपल्या क्षमतेच्या शिखरावर पोचले होते. अच्छा. आणि याच समस्येवर उपाय म्हणून इंटेलने कोर सिरीज आणली. i3, i5, i7. इथे एका मोठ्या वेगवान इंजिनऐवजी अनेक लहान कार्यक्षम इंजिन म्हणजे कोर एकाच चिपवर बसवण्यात आली. हो, मल्टीकोर प्रोसेसरमुळे एकाच वेळी अनेक कामं करणं खूप सोपं झालं. पण खरी तांत्रिक झेप अजून बाकी होती. वीज गळतीच्या समस्येवर इंटेलने क्रांतिकारी उपाय शोधून काढला. तो म्हणजे फिमफेट तंत्रज्ञान, जे त्यांनी 22 नॅनोमीटर नोडवर पहिल्यांदा वापरलं. हे फिनफेट तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? आपल्या माहितीमध्ये याला 3D ट्रान्झिस्टर म्हटलं आहे, पण ते सोप्या भाषेत कसं समजवायचं? नक्कीच. याला असं समजूया की आधीचे पारंपरिक ट्रान्झिस्टर म्हणजे जमिनीवर बांधलेल्या एका बंगल्यासारखे होते, जिथे विजेचा प्रवाह म्हणजे करंट फक्त एकाच दरवाज्यातून आत बाहेर जात होता. पण फिनफेट तंत्रज्ञानाने जणू काही त्या बंगल्याला 3 बाजूनी भिंती उभारून त्याला उंच फिन म्हणजे पंखासारखा आकार दिला. आता विजेचा प्रवाह 3 बाजूने नियंत्रित करता येऊ लागला. यामुळे गळती जवळपास थांबली आणि कार्यक्षमता प्रचंड वाढली. ही एका सपाट शहराला उंच इमारतींचा शहरात बदलण्यासारखी क्रांती होती. वाह, हे स्पष्टीकरण उत्तम आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने एका आयामातून, एका डायमेन्शनमधून दुसऱ्या डायमेन्शनमध्ये उडी घेतली. पण 2000च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2010च्या दशकात असं वाटलं की इंटेल, जो या शर्यतीत नेहमीच पुढे होता, तो थोडा मागे पडला, खास करून मोबाईलच्या बाबतीत. आणि 10 नॅनोमीटर तंत्रज्ञानावरही ते अडखळले होते. काय चुकलं होतं नक्की? हां, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. इंटेलने पीसी क्रांतीवर राज्य केलं, पण ते स्मार्टफोन क्रांतीची बस चुकले. स्मार्टफोनमध्ये कमी वीज वापरणारे ARM डिझाईनचे प्रोसेसर्स जास्त यशस्वी ठरले आणि त्याच वेळी इंटेलला आपल्या 10 नॅनोमीटर आणि नंतर 7 नॅनोमीटरच्या फॅब्रिकेशन प्रक्रियेत प्रचंड अडचणी आल्या. अनेक वर्ष त्यांना ते तंत्रज्ञान स्थिर करता आलं नाही. आणि याच काळात स्पर्धकांनी संधी साधली, बरोबर? अगदी. तैवानच्या TSMC आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग या कंपन्यांनी फॅब्रिकेशनमध्ये इंटेलला मागे टाकलं. त्या इंटेलपेक्षा लहान आणि अधिक कार्यक्षम चिप्स बनवू लागल्या. दुसरीकडे AMD सारख्या पारंपरिक स्पर्धकांनीही पुनरागमन करत इंटेलच्या प्रोसेसर मार्केटमधल्या मक्तेदारीला मोठं आव्हान दिलं.
एकेकाळी अजिंक्य असलेला इंटेल अचानक सर्व बाजूंनी घेरला गेला. मग या संकटातून बाहेर पडण्यासाठी इंटेलने काय केलं? आज आपण इंटेलच्या कोअर i9 आणि AI चिप्सबद्दल ऐकतो, ज्यात अब्जावधी ट्रान्झिस्टर आहेत. हे पुनरागमन कशामुळे शक्य झालं? हे चिप बनवण्याच्या प्रक्रियेतलं एक ब्रह्मास्त्र आहे. 7 नॅनोमीटरपेक्षा लहान सर्किट्स छापण्यासाठी सामान्य प्रकाश काम करत नाही. त्यासाठी एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाचा वापर करावा लागतो. हे तंत्रज्ञान खूप गुंतागुंतीचं आणि महागडं आहे, पण याशिवाय पुढची प्रगती शक्य नव्हती. इंटेलने या तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करून आपली गाडी पुन्हा रुळावर आणली. आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट ही एक मोठी धोरणात्मक उलथापालट आहे, ज्याचा उल्लेख आपल्या माहितीमध्ये इंटेल फाउंड्री सर्व्हिसेस किंवा IFS म्हणून आहे. हो, याचा उल्लेख आहे. म्हणजे इंटेल आता दुसऱ्या कंपन्यांसाठी चिप्स बनवणार आहे? हो, आणि हा इंटेलच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय आहे असं मला वाटतं. आजपर्यंत आमच्या फॅक्टरी फक्त आमच्या चिप्ससाठी असं त्यांचं स्वाभिमानी धोरण होतं. पण आता ते म्हणत आहेत, आम्ही जगातल्या कोणासाठीही चिप्स बनवू. ते थेट TSMC आणि सॅमसंगच्या व्यवसायात उतरून त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत. पण हे इतकं सोपं असेल का? म्हणजे ज्या कंपन्या जसं की ॲपल, एनव्हिडिया, क्वालकॉम आजपर्यंत इंटेलच्या स्पर्धक होत्या, त्या आता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या फॅक्टरीत चिप्स बनवायला देतील? इथे विश्वासाचा मोठा प्रश्न निर्माण होत नाही का? नक्कीच होतो. आणि हेच इंटेल समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. त्यांना हे सिद्ध करावं लागेल की ते केवळ तंत्रज्ञानातच नाही, तर एक सेवा पुरवणारी कंपनी म्हणूनही सर्वोत्तम आहेत. त्यांना हे सिद्ध करावं लागेल की ते त्यांच्या ग्राहकांची डिझाईन गोपनीय ठेवतील आणि त्यांना वेळेवर चिप्सचा पुरवठा करतील. जर ते हे करू शकले तर जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीतील म्हणजे सप्लाय चेनमधील काही मोजक्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं. तर आज आपण इंटेलच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला. 2300 ट्रान्झिस्टर्स असलेल्या एका कॅल्क्युलेटर चिपपासून ते आज अब्जावधी ट्रान्झिस्टर असलेल्या आणि आता दुसऱ्या कंपन्यांसाठी चिप्स बनवण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ही शर्यत कधीच संपत नाही. बरोबर. फॅब्रिकेशन तंत्रज्ञान जितके लहान होत जाईल तितकी चिप अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनेल. इंटेल आता इंटेल 7, इंटेल 4, इंटेल 3 आणि अगदी 20A म्हणजे 20 अँगस्ट्रॉम सारख्या पुढच्या पिढीतील नोड्सवर काम करत आहे. मूरच्या नियमाचा वेग कदाचित कमी झाला असेल, पण तो अजूनही जिवंत आहे. इंटेलचा हा नवा अध्याय फाउंड्री म्हणून पुनरागमन करण्याचा प्रयत्न हा तंत्रज्ञान जगातील पुढच्या दशकातील सर्वात रंजक कथांपैकी एक असेल. यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. इंटेलच्या ह्या धोरणात्मक बदलामुळे भविष्यात आपल्या डिव्हाइसमध्ये इंटेल इनसाइड या स्टिकरऐवजी मेड बाय इंटेल असे लिहिलेलं दिसेल का? आणि तंत्रज्ञानाच्या जगात सत्ता काही मोजक्या कंपन्यांकडून पुन्हा एकदा व्यापक स्पर्धेकडे वळेल का? याचा विचार करायला हवा.